माझ्या सर्व गोड गोड मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। आजचा दिवस सर्वांना छान आनंदाचा आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छान छान दिवसाची सुरुवात करूया। आपल्याकडे आलेले आहे माऊ आणि रुदू, माझ्या बहिणीचे नातू आलेले, आणि आज आपण त्यांच्या सोबत मस्त गंमत जम्मत आणि छान छान दिवस घालवणार आहे। तर तो तुमच्या सोबत शेअर केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा, तुम्हाला पण खूप छान मजा येणार आहे। तर चला आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया। तुझ्या शाळेचे नाव काय? अंगणवाडी। आणि दप्तरामध्ये काय काय आहे? माऊच्या दप्तरमध्ये काय काय आहे? मेन गोष्ट खायसाठी खडू। माऊला खडू खायला आवडतो। ती बघ ना, लिहिते कमी आहे अशी, थोडी खाती परत लिहिते, थोडं खाती परत। शाळेत किती माऊ ए माऊ दप्तर मध्ये काय काय दाखव ना। इकडे बाहेर ए तुझी बॉटल दाखव, लय मोठी बॉटल आहे का तुझी, दाखव ना। मम्मी शाळेत असं आहे बाय वन आणि तिकडे बाय गेट वन, छोटा पॉकेट गेट वन। हां बाय वन गेट वन आहे। हे बाय हे बाय वन आणि गेट वन। हे बाय आमचं हे गेट वन आहे बरं का, हे गेट वन गेट वन लाजळू गेट वन। माऊ तुझं टिफिन दाखव ना, दप्तर मध्ये काय काय बाई काय काय भरलेलं आहे। बॉटल तर पाय किती मोठी आहे। दादूची 2 आहे ना, दाखव माझ्याकडे मी काढते। हां आणि डबा काढ बाहेर। डबा मोठा आहे, बॉटल छोटी। मग जर जास्त ताण लागली तर ग माऊ तिथे काहीतरी सुविधा असं लागेल। असं आहे का? एवढीशी बॉटल पाठीवर काय काय नाही रे ग, स्क्वेअरच करून ठेवलं। म्हणजे छोटी बॉटल आहे, ती पिऊन पिऊन संपूनच जाते। आणि मग परत तिथं नळ आहे का? मग तिथे पाण्याची सोय का शाळेमध्ये? मग परत भरून आणा। अजून एक नळ, अजून एक नळ। किती किती एका लाईन मध्ये किती? काहीतरी शोधते ती तिचं बरोबर। ए नको दादू, अरे तिथे काही फुटलं ना। क्रिकेट माऊ तुझा स्कूलचा ड्रेस आहे का ग? आणि मग दादूला का बरं नाही आणला ग तुम्ही ड्रेस? ए आणला होता, मग काय झालं? हरून नाही जे ते सांग। मग आता काय सांगत होती तू? दादूला नवा ड्रेस आणला होता, काय बोलली तू? हरून नाही, तू बसला नाही, तू काय सांगत होती? असं म्हणजे दादूला पण शाळेचा ड्रेस आणला होता, पण त्याची मम्मी म्हटली छन्ने वाटत लागल। माऊ लागून जाईल सफेद। तू पाहिजे पार्टीचं पाहिजे फ्रॉकला किती सफेद सफेद लावलंय बघ। दादू तुझी गाडी कुठे आहे? गाडी, अरे वा 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 वा। दादून काय खाल्लंय? पाहू आकर आकर, नाही तोंडात काही नाही त्याच्या। बापरे बापरे बापरे, अरे फेक ना, मार त्याला मार ते बशानी फुल लागली। दादा तुला काही ऍक्टिव्हिटी करायची नाहीये का? फक्त बसायचं। आय एम कमिंग फॉर मीटिंग, आय एम ओनली वेटिंग हियर। तो पप्पा ने पाहुणे आले आपल्याकडे, 1 तासानंतर पाहुणे आपल्याकडे। कोण आलं? मग कोण आलं? या एक बाय वन आणि गेट वन आली। एक बाय वन आणि गेट वन आली तुमच्या घरी। अरे भाऊ आला टाळे दादा साहेब आले दादा आपल्याला खबर मला पटकन जेवायला नाशिक जायचे।
असं कर ना मग पंच असं पंच कर ना. कर ना नाही मग असं मग चॉकी नाही भेटणार असं कर असं. सगळे चांगले साडे हा ना कोण तुला खायचं ते करा मी परत खायचं म्हणलं तुम्ही तर तुला खायचं चॉकलेट आहे का पटकन तोंडात तीळ एकदम चॉकलेटला नाही आम्हाला काही लाज वाटत आणि असे आम्हाला एकदम लाजून जाम आहे आम्ही ना दादू. चला आपण पुढे घेऊ. मला एका दोन म्हणून दाखव चल पटपट. हां काय बनवते त्याचं विमान का येतं बनवतो बनव खाली बसून बनव. मी बनवून देते नाही बनवते. आणि मग तू मला माहिती हा मी बनवून देईल. मग मला एका दोन म्हणून दाखव. हां सर्व बनव. आणि दादूला येतं का ए रुद्र 1 2 कसं म्हणायचं म्हण ना तेव्हा माऊला येतं पाय. 5 4 8 वर का मधले आकडे खाऊन घेते का नको बाई असं वाजवणे. आणि चल हां हां छान याने आपण आता जेवण करायचं का. चल जेवण करू आपण. चल ग चला आता जेवण करू. भूक लागली ग तुम्हाला भूक नाही लागत का. उसळची भाजी भात पोळ्या ज्वारीची भाकरी कोणाला काय काय आवडतं. आणि भत्ता पण आहे. भत्ता नाही आवडत का मग नाही का भत्ता आवडतो का. जेवू ग आपण. चला आता हे बाबा ना बाय बाय करू तू. चॉकलेट तर 1 नंबर आवडतं आम्हाला. हा खूप चांगला मुलगा आहे. 2 तासापासून एकाच जागेवर बसलाय तो. त्याचा स्टॅमिना चेक करू शकता तुम्ही. गुड बॉय. आणि ही अशी भिंगरी का 2 तासामध्ये 2 घरं फिरून आली. माऊ बाय बाय कर बाबांना. बाय बाय कर. बाबा चॉकलेट आणतील आपल्याला. 1 2 7 8 4 3 बाय 16 17 12 असे 1 2 म्हणायचे. कसे म्हणायचे माऊ 1 2. चला बाबांना बाय बाय करा. चला मग बाबांना सांगू आपण चॉकलेट घेऊन या येताना. पाहिजे नाही का मग तुम्हाला. मग दादू आला पाहिजे. दादू बाय बाय कर. नाही का मग ती चॉकलेट नाही आणणार आपल्याला. तू कर ना. ताई लेट करंट आहे. बाबा पुढे गेले मग बाय करतोय. केलं तरी चला आता असंच या आणि पुढचा दरवाजा लावून घ्या. आपण जेवण करू. चला कोण कोण उपोषणाला बसलेलं आहे कोण जेवणार नाहीये. माऊल जर सांगितलं ना ए ती कढी पाकून ती लावते. पूर्वा दिवसाचा पूर्ण कड्या लावून आपल्याला जेवायला जायचंय कुठं मोहिमेवर नाही जायचंय. सर्व कड्या लावून राहिली ती खालच्या वरच्या गडाच्या कड्या लावून राहिली ती. दादा तुला येते लावता कडी. तू पण एखादी लावणार आहे. एक जगह बैठूंगा 2 घंटे आ जाएगा. बैठो भाई और 1 घंटा बाकी है. चला जावायला असा आहे. खूप जराला आहे. चला जे छान छान जेवण कराल त्याला मग काहीतरी दिल मी खाऊ. खाऊ मिळणार आहे मग. चला बहुत पैसा है खाऊ. पाय पाय कुठं चाललंय नाही म्हणते खाऊचे नाही मानून. एक माऊला जेवणाचं खूप टेन्शन आलेली. ती डोक्याला हात लावतीये. जेवायला बसवलंय तर जीवार येतं आम्हाला. खायचं खूप खायला नाही पाहिजे त्याच्यामुळेच ना खेळायला पाहिजे फक्त आणि गोड खायला पाहिजे. अगोय टेन्शन आलं का. धर भात रस्सा टाकू भातावर थोडा. असं काय ग बाई अशी काय करते ग. तोंडाचं जेवण. धर पाणी पी. पाणी तरी पिते का तू माऊ. तुला सांगितलं नाही जाऊ पैसे बसले. माऊ जेवण जर केलं ना मग मी सांगते काय तुला खरंच खाऊ देईल. क्रीमचं बिस्किट दे. क्रीमचं बिस्किट खरंच देईल. तुला माहिती ना बाबाने आणलंय तुझ्या समोर. देणार आहे मग तू तेवढं ताटातलं संपव. मी तुला क्रीमचं बिस्किट देईल. बाबाने आणलं तू पाहिलं ना. तेवढं संपव मग तेवढा भात संपव. चल नाही ना ती रस्ता नाही म्हटली दादा. नाही म्हटली ती.
खाशील ना? मग देऊ का क्रीमचं बिस्किटचं देऊ का मग? तेव्हा दाखव तिला हे बाई. मग मी तुला खरंच देते बघ. तू तेवढं भात संपव आधी. मी तिला क्रीमचं बिस्किट बघ. हे बाय क्रीमच्या बिस्किटचा पुडा आहे. तू आधी तेवढं संपव. हा रस्सा रस्सा दे ग बाय. थोडं टाकतात रस्सा रस्सा. खाती काय मी मांडी कर माऊ. माऊ जेवायला कसं बसायचं? नैवेद्य घ्या नैवेद्य. ए जेवायला कसं बसायचं? नैवेद्य घ्या नैवेद्य. आणि घे तुझी प्लेट तुझ्या समोर घे. अरे अरे तुला एवढी जागा लागू राहिली का? बस बसतो ना मी. पहिले का तिला एवढी जागा लागू राहिली एवढी जाडी. धर धर माऊ. मध्ये जाऊ का? माऊ आहे. काय जाऊ दे काय हं. आणि आधी ते पण संपव बाई. दिलं ते आता ते नाही खाणार ती. मग खाईल ना मी तिला खाशील ना माऊ? खाईल ना मग बाई. बाई किती गुडगले पाहिली का? आधी ते संपवणार आहे तू. इमानदारी की प्लेट मधला आधी संपव. दादू हे बघ क्रीमचं बिस्किट. कलेक्टर साहेब. हे बघ क्रीमचं बिस्किट. त्याला दुसरं देणार. तुझं नाही देणार मी. तुझं नाही देणार बाई. त्याला पण आणलेलं बाबाने आणलेलं अजून आणलेलं. हे तुझं तुला आहे. धर मी दादूला दुसरं देते. ए ऋतू इथे ठेव इथं. अरे काही नाही त्याला गाडी खेळ. कसं आहे माऊ? चला आता घ्या जेवण आणि मग त्याला पण आणते. त्याला बरोबर खाईल तो भात. बळजबरी नाही नाही दिलं का ते त्याला बळजबरीने चालणार रडल तो. ओके मस्त मस्त जेवण करा. दादूचं काय चाललंय इकडे? ऋतूचं. आणि तुला जेवण नाहीच करायचंय का ऋतू? जेवण नाही करायचं? थोडं भाता खाय ना. मग तुला काय देऊ? माऊला दिलं होतं तसं क्रीमचं बिस्किट देऊ का? देऊ? मग तू तिकडे नाही आला ना? मग तुला म्हटली होती तिकडे. माऊने खाल्लं. तिचं खाल्लंय त्याचं नाही खाल्लं. मग देऊ का ऋतूला? देऊ का? हे बघ किती छान छान आहे. भात नाही खायचं. त्यांना खायचं थोडंसं कंटाळाच आहे दोघांना पण. याचं नाव आहे रुद्र आणि माऊ. आपल्याकडे ऋतू आणि माऊ आलेली आहे. भूषण दादाचे मुलं आज आपल्याकडे थांबणार आहे ते. आणि मस्त मस्त खेळत आहे. आपल्याला भारी टाइमपास झालेला आहे. थोडं थोडं बोलता यायला लागलेलं आहे त्यांना. तोडकं मोडकं जास्त स्पष्ट बोलता येत नाही. हा खूप शांत आहे ऋतू. आणि माऊ जरा जास्तच चंचल आहे. असे दोन प्रकारचे दोन मुलं आहे भूषण दादाचे. हे बघा आमची पोझिशन आहे. सोप्यावरून सोप्यावर जायचं. 2 सोप्यांमध्ये फक्त जास्त आल्यापासून तो 3 घंटे आलाय. 3.5 घंटे या दोघांवरती 15 मिनिटं फक्त इथं 15 मिनिटं फक्त खाली परचीवर खेळलेला आहे. बाकी जवळपास 3 तासापासून ह्या सोप्यावरून त्या सोप्यावर जास्त मुवमेंट करायला आम्हाला काही आवडत नाही ना दादा. आई चोरला भाजी पोळी नाही आवडत. आणि बिस्किट चॉकलेट असे नाटकं आवडतात. आणि माऊ काय करून आली? काय करायला गेली ती? शिव करायला गेली ती. पाणी पिली का? ओके बस खेळत. असं चालेल चालेल. अरे तुम्ही दुपारी झोपता का नाही रे? दुपारी झोपता तुम्ही नाही? आणि शाळेत काय मिळालं आज? शाळेत गेला होता ना तू? शाळेत काय भेटलं? भात. वरण भात. वरण पण आहे ना त्याच्यात? अरे वा. शाळेत जातो बरं करू. तू दादा पण शाळेत जातो. माऊ पण शाळेत जाती. खेळा आता इथेच. आपण थोडा वेळ झोपू बरं का? इथं झोपू आपण. चटई टाकून. ओके ओके. काय झालं रे? काय झालं? हात धुवायला उठले. हे बाय त्यांचंच आहे. अरे बापरे. बहीण भावाचं किती प्रेम आहे बघितलं का? हे बा बहीण भावाचा हात धुवून देती. तोंडावरून हात फिरव त्याच्या. तो पण हात का? एक हात धुतला दुसरा पण धुत. फायनली ऋतू जागेवरून हल्ला आहे. बास बाई बास ग. आणि तिथे टॉवेल पुस. मागे टॉवेल बघ. आंघोळ घातली. अरे कोणी नाही दिलं. अरे पुसून दे त्याचं तोंड. पुसून दे. तो किती लाज राहिला ना दादू. तू हात पुसला? हा बाई किती छान आहे माझी बाई. किती छान आहे. दादूचं तोंड धुवून देती. अरे दे. अरे तुझी एवढी काळजी धक्का देतो. बस. पुसून जाईल.
माऊ ए माऊ मला एक शाळेतलं आता गाणं म्हणून दाखवचं राहतो आपण खेळू. ए शाळेतलं एक गाणं म्हणून दाखवणार आहे माऊ. माऊ म्हण. उभी राहा, हाताची घडी कर. इथं उभी राहा. अशा हाताची घडी करायची आणि एक गाणं म्हणायचं. तसं नाही मोकळी. इथं उभी राहा. इथं उभी राहा ना समोर. माझी पहिले शहाणी. हा किती गुड गर्ल आहे. अशी हाताची घडी करा. हाताची घडी. अगं गाणं गाणं. कळाला काय का शब्द कळाला. एक ऐका ना रे सर्वांनी. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हात लगाओ तो हाँ. बाहर निकालो तो. अरे वा 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 येतं बरं का माऊलं पण येतं. तुला दादू तुला तू म्हण ना. मछली जल की. मम्मी तो म्हणतो लाजते येतं. नाही ना मग तो पण लय हुशार आहे. लय शहाणा बाळ आहे ते. ए पडल माऊ पडला असेल तो. बाई तू शानी ना. म्हण ना भाऊ म्हणा. तुझं काय नाव आहे. ऋदू नाव सांग तुझं. ऋदू स्वप्नील. जाऊ दे बाई मग. जाऊ दे बाई मग. आज काय करते. माऊने किती गाणे म्हटले. 2. माऊ काय करते आता. ते आत्याचं बुक का ग. म्हणजे तुला डायरेक्ट पुरा आहे तुझा अभ्यास. आवरून ठेवायचं. माऊला डायरेक्ट आता बालवाडीतून 10वीला जायचंय. डायरेक्ट आत्याच्या वर्गात ना पूर्व दिदीच्या. डायरेक्ट पेपरला जायचंय कारण डायरेक्ट पेपरचा अभ्यास करत होती माऊ आता. माऊचा स्कूलचा ड्रेस लई भारी का. त्याचं सोफा जोडणार आहे खुर्ची. ओ त्यांची खुर्ची ती त्यांनी एवढ्या. दादा आशीर्वाद दे दादा. दादा पाय मारून राहिला तो. दादा सोफ्यांचं पाय रे कशी. दादा दादा आमचं भाग्य तुम्ही आमच्या घरी आले. नाव घेऊन राहिला पूर्व तो दादूचं. प्रतीकचं नाव घेतोय ऋदू. हा ए पूर्वा माऊ पाय माझ्या पाया पडा म्हणे. पाणी आणा म्हणे. ताई साहेब तुझं देऊ काय काम. आमच्या पाया पडा. ऐकले का मला दादाच नाही म्हणजे मला लागलाच नाही. कसं माऊ. घ्या राणी साहेब पाणी घ्या. तर चला आता झोपायची वेळ झाली. कोण कोण झोपतय. दादू झोपतोय का. का बरं झोपून आपण चल ना आता. हे बघ चटई टाक. हा नाही का मग कुठं तिथे सोफ्यावर देऊ का तुला. उशी देऊ का. तिथे झोपतो का मग कुठं झोपतो. मला लई झोपायचं कळलं. फायनली दादूच्या तोंडातून शब्द निघाला. झोपा दादू कुठं झोपायचं तुला. का रे ए माऊ थांब एक मिनिट. ए तुला कुठं झोपायचंय ऋदू. माऊ माझ्याजवळ झोपणार आहे आणि दादू मला नाही झोपायचं. कसं मन पार. हा मी तुझ्याजवळ झोपणार. मग घेतो लोडन सोप्यावर झोप. लय नखऱ्याची तू एवढी नाटकी आहे ना. मी तुझ्याजवळ झोपू तुझ्याजवळ इथं वरती झोपू. तू एकटं झोपणार इथं. फॅन लावू का आपल्याला गार गार हवा. तर चला आपण आता सर्व मस्त झोपून घेऊ. दादा तुला नाही झोपायचं ना मग बस तसाचा. मी झोपते ना तुझ्याजवळ. आता आम्हाला झोपायचं होतं पण आता माऊ चालली तिच्या घरी आणि त्यांचं दप्तर कुठे आहे. चप्पल घातले दोघांनी. बाय 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 करा. बाय बाय. काय काय खुश झाला पहा इतक्या किती शांत बसलेला होता. आता काय खुश झाला. बाय बाय.
तर चला आपण आता व्हिडिओचा इथेच एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.